11वी फायनल अकाउंट आपण प्रॉब्लेम नंबर 7 बघतोय. आपण सगळ्या खुणा करून घेतल्या. मशीन, फर्निचर, इन्शुरन्स, परत बॅड डेब्स, आरडीडी आणि डिस्काउंटची डेट्सला 3 खुणा. बॅड डेब्सला एक, आरडीडीला एक खून केली, केडसला एक खून केली, नंतर वेजेस आणि ऑफिस रेंटला खुणा केला. चला ड्यूटी आयटम बघा. मशिनरी ऍसेटला घ्या. मशिनरी इनरला 1,00,000 रुपये. असेटला मशिनरी इनरला 1,00,000 रुपये. डेटर्स ऍसेटला इनरला 1,20,800 रुपये. 3 ऍडजस्टमेंट आहे. 3 दुने 6, 5 ते 6 वेळी जागा सोडा. फर्निचर ऍसेटला इनरला 36,000. स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. पहिल्या वेळेला टू ओपनिंग स्टॉक आउटरला 20,000. वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस इनरला 1,800. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पीएल डेबिटला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस आउटरला 4,600. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इन्शुरन्स इनरला 5,000 रुपये. फॅक्टरी रेंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू फॅक्टरी रेंट आउटरला 4,600 रुपये. ट्रेडिंग अकाउंट डेबिटला टू फॅक्टरी रेंट आउटरला 4,600. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पीएल डेबिटला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आउटरला 3,600. ऍडव्हर्टाइजमेंट पीएल डेबिटला टू ऍडव्हर्टाइजमेंट आउटरला 2,500. ऑफिस रेंट पीएल डेबिटला टू ऑफिस रेंट आउटरला 3,000. इनरला सॉरी, पीएल डेबिट टू ऑफिस रेंट इनरला 3,000. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेसेस क्रेडिट साईडला रिटर्न असले तर इनरला घ्या. परचेसेस आहेत. टू परचेसेस इनरला 49,300 रुपये. एक वर्ष सोडा. सेल्स रिटर्न सेल्स मधून लेस करा. पहिल्यांदा सेल्स मांडा. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स इनरला 77,500. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स इनरला 77,500. लेस रिटर्न 2,800. वजा करून आउटला किती? मग 74,700. बरोबर प्रथमेश. 77,700 रुपये आउटरला. 74,700 सॉरी. पुढा बॅड डेब्स पीएल डेबिटेड टू बॅड डेब्स इनरला 1,200. आपण दोन्ही बॅड डेब्स वेगळे मांडू शकतो, आरडीडी वेगळं मांडू शकतो, किंवा एकत्र पण चालतं. पुस्तकात एकत्र असल्यामुळे एकत्र मांडूया. फक्त काय होतं, केटची आरडीडी जेव्हा मोठी येईल ना त्यावेळेस फक्त गोंधळ होते जरा.
पीएल डेबिट टू बॅड डेप्स इनरला 1-200 ह्याला साधारणतः 4 वेळी जागा सोडा. ड्रॉइंग कॅपिटल मधून लेस करा, पहिले कॅपिटल मांडा. लायबिलिटी साईडला कॅपिटल इनरला 1 लाख, लायबिलिटी साईडला कॅपिटल इनरला 1 लाख, त्यातून लेस ड्रॉइंग 12,000, वजा करून इनरला इनर ठेवा, वजा करून आउटरला टाकू. 88,000 का? इनर 88,000 रुपये. क्रेडिट आयटम डिस्काउंट, पीएलच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट आउटरला 2,000, पीएलच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट आउटरला 2,000. सेल्स मांडलाय, परचेस रिटर्न परचेसेस मधून लेस करा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस मधून लेस रिटर्न 4,800 रुपये लेस करा. 49,300 वजा 4,800, 44,500. किती? 44,500. 44,500 चेक करा. बरोबर. पुढे कॅपिटल मांडलंय, 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018. हिडन ऍडजस्टमेंट आहे. 12वीच्या पुस्तकामध्ये 7 हिडन ऍडजस्टमेंट आहेत. 7. 22 रेग्युलर ऍडजस्टमेंट आहेत ज्या ट्रायल बॅलन्सच्या खाली येतात, आणि 7 हिडन ऍडजस्टमेंट आहेत ज्या ट्रायल बॅलन्स मध्ये येतात. अशा प्रकारे त्यात तुम्हाला पर्यंत येत, पण तुम्हाला त्यांनी असं चार्ट दिलेला नाही स्पेशल. वाटल्यास 12वीचं पीडीएफ डाउनलोड करा, किंवा मी तुम्हाला काय करतो, ते 12वीच्या ज्या 7 ऍडजस्टमेंट हिडन त्याचा तुम्हाला फोटो करून टाकतो मी, त्या बघून ठेवा. त्या तुम्हाला येत आहेत ऑलरेडी. जसं कधी येतं बघा, सॅलरी फॉर 10 मंथ. मग आपण काय करतो अंदाज, की ही 10 महिन्याची आपल्याला पाहिजे, 12 महिन्याची, मग 2 महिन्याची आउटस्टँडिंग आहे, आपण त्यामध्ये 2 महिन्याची आउटस्टँडिंग ऍड करतो. तसं लायबिलिटी साईडला घ्या. लायबिलिटी साईडला 10% बँक लोन इनरला 76,000, लायबिलिटी साईडला 10% बँक लोन इनरला 76,000. आता व्याज काढा 1 ऑक्टोबर पासून, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 6 महिन्याचं व्याज काढा 10%. 76,000च्या 10% 7,600 झाले. वर्षाचे 6 महिन्याचे निम्मे किती आले? 3,800. 3,800 रुपये. ऍड करा. बँक लोन मध्ये ऍड इंटरेस्ट ड्यू किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट. 3,800 ऍड करा आउटरला. $19,800 काउंटरला. 19,800 आणि पीएल डेबिटला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन आउटस्टँडिंग किंवा ड्यू 3,800. टू इंटरेस्ट ऑन बँक लोन पुढे ऑडिट इथंच ठेवा. बीओडी लायबिलिटी साईडला घ्या. लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट 53,300, कॅपिटल मांडले. ट्रायल बॅलन्स संपला. ऍडजस्टमेंट नंबर 1 क्लोजिंग स्टॉक आहे 57,000 रुपये मांडा 2 ठिकाणी. ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 57,000,
आणि ऍसेटला क्लोजिंग स्टॉक 57,000. 2 नंबर डिप्रेसेड मशीन अँड फर्निचर बाय 5% लेस करा. मशीन मधून लेस डिप्रिशिएशन 5%, 5,000 रुपये लेस करा. आउटरला 95,000. फर्निचर मधून लेस डिप्रिशिएशन 5%, 10%, 3,600, 5%, 1,800 रुपये येईल. 1,800 वजा करून आउटरला 34,200 येते का? बरोबर आहे. 34,200 आउटरला. आणि दोन्हीतून वजा केलेले जे डिप्रिशिएशन आहे ते आपला तोटा असल्यामुळे पीएल डेबिटला तो डिप्रिशिएशन ऑन म्हणजे मशिनरी 5,000, फर्निचर 1,800. मशिनरी 5,000, फर्निचर 1,800. नेक्स्ट अनएक्सपायर्ड इन्शुरन्स 1,000. एक्सपायर झालेला असतो म्हणजे तो चालू वर्षाचा असतो आणि अनएक्सपायर म्हणजे तो पुढच्या वर्षाचा असतो. पुढच्या वर्षाचा खर्च आपल्यासाठी अनएक्सपायर आहे म्हणजे प्रिपेड आहे. लेस करून ऍसेटला घ्या. पीएल डेबिटला इन्शुरन्स मधून लेस प्रिपेड 1,000. पीएल डेबिटला इन्शुरन्स मधून लेस प्रिपेड 1,000. आउटरला 4,000. ऍसेटला प्रिपेड इन्शुरन्स 1,000. ऍसेटला प्रिपेड इन्शुरन्स 1,000. पुढा ₹800 रिटर्न ऑफ ऍज बॅड डेब्ट्स and create a provision for reserve for doubtful debts 5% on Sunday debtors and reserve for discount on debtors 2% and discount on creditors 3%. डेटर्स वर 3 घटक आहेत. बॅड डेब्ट्स आहे, आरडीडी आणि रिझर्व फॉर डिस्काउंट आहे. तिन्ही पण लेस करा. पहिली बॅड डेब्ट्स वजा करा. ऍसेटला डेटर्स मधून लेस बॅड डेब्ट्स 800 वजा करा. डेटर्स इनरला 1,20,000. पीएल डेबिटला बॅड डेब्ट्स मध्ये ऍड न्यू बॅड डेब्ट्स 800. बेरीज घेऊ नका. डेटर्स मधून लेस आरडीडी 5%. आलेले बॅलन्स म्हणजे 1,20,000चे 5% 10%, 12,000, 5%, 6,000 रुपये. ₹1,14,000 रुपये आलो. पीएल डेबिटच्या बॅडर्स मध्ये ऍड करा न्यू आरडीडी 6,000 रुपये ऍड करा. पीएल डेबिटच्या बॅडर्स मध्ये ऍड न्यू आरडीडी 6,000 रुपये. त्याची इनरला बेरीज 8,000 रुपये लेस ओल्ड आरडीडी 1,600. आउटरला 6,400 आलं. आउटरला 6,400. आता लेस कर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स मधून लेस रिझर्व फॉर डिस्काउंट 2%. रिझर्व फॉर डिस्काउंट 2%. 1,14,000चे काढायचे 2%. 2 झिरो कट करा. 1%ला 1,140. 2% 2,280. पटन 2 10 चारले 2 3 7 3 10 चारले 2 3 4 1,11,720 आलं का आउटरला.
आले का? आले. आउटरला 1,11,720 रुपये आणि हे डिस्काउंट आपला तोटा असल्यामुळे आपण पेअर डेबिटच घ्यायचा. पेअर डेबिटला तो रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स, पेअर डेबिट तो रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 2,280 2,280. आता क्रेडिटर्स वर पण 3% बघा लेस करा. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स मधून लेस रिझर्व्ह फॉर डिस्काउंट 3%, 52,000च्या कडे 3%. $520 गुणिले 3, 0 3 2 6 5 3 15, 1,560 रुपये लेस करा. बरोबर आहे. 52,000 वजा 1,560 किती आलं? 0 6 4 10 40 6 6 4 10 40 2 50 440 का? आउटरला 50,440 50,440. आता हे तुमचं उत्पन्न आहे त्यामुळे सेकंड पोस्टिंग करा पीएलच्या क्रेडिटला. जीपीला एखादी वर सोडा. पीएलच्या क्रेडिटला बाय रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स, बाय रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,560 रुपये. झालं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 2,200 आणि ऑफिस रेंट 1,400. ट्रेड अकाउंट डेबिटला वेजेस मध्ये ऍड आउटस्टँडिंग 2,200 रुपये ऍड करा. आउटरला 4,000 रुपये. पीएल डेबिटला ऑफिस रेंट मध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,400. ऑफिस रेंट मध्ये ऍड आउटस्टँडिंग 1,400. आउटरला 4,400. आणि दोन्हीचं सेकंड पोस्टिंग करा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये वेजेस 2,200, ऑफिस रेंट 1,400, आउटरला बेरीज 2 3 3,600 ना, 3,600 आउटरला. लास्ट गुड्स विदड्रॉन वर्थ ₹2,000 बाय ओनर फॉर पर्सनल यूज. माल विड्रॉन गेल्यामुळे पहिला इफेक्ट करा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ड्रॉइंग असल्यामुळे कॅपिटल मधून लेस. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग 2,000, ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग 2,000 आणि लायबिलिटी साईडला कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग 2,000 कंसात गुड्स लिहा. कॅपिटल मधून लेस ड्रॉइंग 2. मगाशी आपण 12 वजा केलेली, ह्यांनी एकत्र वजा केले, पण काय अडचण नाही, वेगळी वजा करा. मगाची 12,000 रुपये ड्रॉइंग कॅश मधले असले पाहिजे, हे 2,000 रुपये गुड्स मधले आहे, वेगळे सेपरेट वजा करा. लेस ड्रॉइंग कंसामध्ये गुड्स 2,000 वजा करा. इनरला किती? 86 का? कॅपिटल इनरला 86,000 का? हो सर. हा 86,000. उदाहरण संपलं, घरी क्लोज करा, म्हणजे तुम्ही क्लोज करा. ओके, जमल ना?